तर नमस्कार फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बनवणार आहे मी तेल। तर तेल बनवणार आहे मी कारण माझे केस एकदमचे असे गळायला सुरुवात झाले, खूपच बारीक झाले केस आणि दाटसुद्धा नाही आहेत, एकदम पतले झाले। त्याच्यामुळं मी हे तेल बनवणार आहे। तर तेल बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं तर चला तुमच्या संग शेअर करते। तर हे बघा, मी घेतलं सगळ्यात पहिले हे 500 लिटरवालं 500 मिलीवालं तेल आणि ॲलोवेरामधलं ते काढून घेतलं मी। आणि हे कढीपत्ता एकदम फ्रेश करून घेतला, धुवून घेतला। आणि हे घेतले आपले जास्वंदाची फुलं, तर मी काल आणले होते त्याच्यामुळे सुकून गेले। आणि त्याच्या संगच मी थोडेसे त्याचेच पानं घेतले जास्वंदाच्या झाडाचे। आणि हे कडुलिंबाचे पानं आहेत, हे काळे तीळ आहेत, हे जवस आहे आणि हे आपली मेथी आहे आणि कलोंजी, हे आवळे। तर बघा, आता एवढं सारं साहित्य घेऊन मी एवढ्या सगळ्या साहित्याचं बनवणार आहे तेल। तर तुम्हाला जर तेल बनवायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण सुरुवात करूया बनवण्यासाठी। ते सर्व याच्यामध्ये मिक्स होऊन याला पाणी सुटलं पाहिजे, सगळं तेलामध्ये मिक्स झालं पाहिजे। तर बघा, आपल्या तेलाचा कलर बदलत आहे, तेलाचा कलर सुद्धा हिरवा होत आहे। जशाप्रमाणे आपण हे साहित्य टाकलेले याच्यात त्याच्याप्रमाणे हे सगळे साहित्य आपलं जीव आणि प्राण सोडून देत आहे त्याच्यामध्ये। तर याचा सगळा कलर ते आपलं तेलामध्ये मिक्स होत आहे आणि सगळं मिक्स झालं आहे, तेलाने सुद्धा कलर बदलला। तर हे बघा, आता आपण याला बंद करू आणि हे तेल मस्त गाळून घेऊ। तर तुम्ही बघू शकता परत एकदा की आपल्या तेलाने कलर कसा बदलला आहे। तेलाचा कलर बघा, मस्त ग्रीन कलरचं झालेलं, मस्त हिरवा, कारण याच्यामधले जे सगळं साहित्य राहते ते सगळं असं याच्यात मिक्स होऊन मस्तपैकी तयार होत आहे। तर बघा किती छान मस्त असं गदगद उकळत आहे सगळं। आणि माझं साहित्य पण मी खूप सारं टाकलेलं आहे, तेल कमी प्रमाणात आहे आणि साहित्य जास्त आहे, त्याच्यामुळं असं सगळं याच्यामध्ये मिक्स होऊन। आणि कढईसुद्धा मी लोखंडाची कढई घेतलेली आहे, कारण लोखंडाच्या कढईमध्ये जे तेल बनते, काही पण का तेलच का काही पण वस्तू बनली तर ती चांगलीच असते शरीरासाठी पण। तर मी याचीच लोखंडाचीच कढई घेतली आणि लोखंडाच्या कढईमध्येच तेल बनवत आहे। तुम्ही सुद्धा लोखंडाच्या कढईतच बनवा, कारण लोखंडाच्या कढईमध्ये असं लोखंडाच्या कढईमध्ये म्हणलं की त्याचं पण